मुंबईमध्ये आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जाहीर। काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। पश्चिम द्रुतगती महामार्गावर सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी। बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणारा महामार्ग गोरेगाव ते विलेपार्ले दरम्यान वाहनांमुळे रखडला। मुंबई लोकल आता नेहमीप्रमाणे उशिराने। मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाचा रेल्वे सेवेवर आजही परिणाम। तिन्ही मार्गांवरची रेल्वे वाहतूक विलंबाने। मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू। मध्यरात्री विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती। पावसाने उसंत घेतल्याने जिल्ह्यातील पूरही ओसरला। कल्याण स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत। मुंबई आणि कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल उशिराने। मुसळधार पावसामुळे कल्याण स्टेशन परिसर जलमय। पार्किंग समोरील रस्त्याला नदीचं स्वरूप, त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्यांचे हाल। कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस, त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप। सखल भागात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांसह कामाला जाणाऱ्यांचे हाल। महाबळेश्वर कोयना परिसरात धुवाधार पाऊस। कोयना धरण क्षेत्रामध्ये 236 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणात सध्या 60.50 टीएमसी पाणीसाठा। वसई विरारमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसाने अचोळे रोड गालानगर परिसरात पाणी साचलं, त्यामुळे अनेक वाहनं बंद पडत असल्याने कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या साठ्यात वाढ। 7 धरणांमध्ये 47.29% पाणीसाठा। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर। जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने फार्मसी व्यावसायिकांना मोठा फटका। अनेक औषध विक्रेत्यांच्या दुकानात पाणी शिरलं। औषधं पाण्यात भिजल्यानं मोठं नुकसान। पालघरमध्ये सलग 5व्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू। चांगल्या पावसामुळे भातशेतीच्या लावण्यांना वेग। त्र्यंबकेश्वरमधील पहिले धबधब्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या 90 पर्यटकांवर नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई। पोलिसांकडून 73,000चा दंड वसूल। मनसेची विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू। निरीक्षक आज राज ठाकरेंकडे निरीक्षण अहवाल सादर करणार। प्रत्येक जिल्हानिहाय मनसेच्या निरीक्षकांनी विधानसभेचा आढावा घेतला। शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेणार। आरक्षणाच्या प्रश्नावर यावेळी शरद पवार काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा, या फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार। राजीनामा द्या आणि असं वक्तव्य करून दाखवा, राऊतांचं आव्हान। अमित शहांचे शरद पवारांवरचे आरोप निराशा आणि वैफल्यातून। खासदार संजय राऊतांची भोसरी टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।